माहिती नाही लोकांना. एक दुवाची ताकद काय असते, एक रिअल गोष्ट आहे घडलेली सांगतो. डॉक्टर अहमद कोण डॉक्टर होते, काय होते डॉक्टर अहमद. ते एवढे मोठे डॉक्टर होते की ते बरेच लोकांचे आजार कव्हर करत आणि भरपूर मोठे सक्सेसफुल डॉक्टर आहेत ते. मग डॉक्टर अहमदांची एक मीटिंग होती आउट ऑफ इंडिया किंवा दुसऱ्या कंट्रीमध्ये. सो ती मेन मीटिंग होती. सो त्यांनी बाय प्लेन ते निघाले होते त्या मीटिंगसाठी, कॉन्फरन्ससाठी. आणि जात असताना अचानकच ते वातावरण बिघडल्यामुळे त्यांचं एरोप्लेन जे होतं ते इमर्जन्सी लँडिंग करायला लागलं दुसऱ्या देशामध्ये. ओके. आणि लँडिंग केल्यानंतर डॉक्टरांना त्या कॉन्फरन्सला मीटिंगला पोहोचणं कंपल्सरी जायचं होतं, खूप महत्वाची होती. डॉक्टरांनी एअरपोर्टवरून परत टॅक्सी केली आणि टॅक्सी पण असताना एवढा पाऊस वारं वादळ होतं की टॅक्सी पुढे जाऊ शकत नव्हती. मग टॅक्सी साईड लावली. साईड लावल्यानंतर आता गाडीत बसून तर रिस्क होतं, म्हणजे एक छोटंसं घर होतं, घरात दार सर्व ओपन होतं. म्हणजे घरी गेले. घरी गेल्यानंतर एक बघितलं तर एक आई त्या 22-23 वर्षाच्या पोराला चमच्यानं पाणी पाजत होती. तर डॉक्टर विचारतात की आई काय झाले याला. तर आई डोळ्यात पाणी काढून म्हणत होती, माझा मुलगा असा आजार झालाय तो इथं कोण बरा करू शकत नाही. आणि एक असे डॉक्टर आहेत डॉक्टर अहमद म्हणून, ते आउट ऑफ इंडिया बाहेर आहे, परदेशात डॉक्टर आहेत. आणि त्यांच्याकडे मला जायला एवढा माझा पैसा नाही, मी गरीब आहे, मी एकटे आहे, मी लाचार आहे, मी जाऊ शकत नाही. फक्त एवढंच करते की देवाला दुआ प्रार्थना करते की माझ्या मुलं काहीतरी चमत्कार करून बरं कर. डॉक्टर अहमद डोळ्याला पाणी आलं आणि ते म्हणली, आई तुझ्या दुआने एवढं मोठं काम केले, एक इमर्जन्सी प्लेन लँडिंग केलं, एका टॅक्सीला तुझ्या दारावर उभं केलं, मीच डॉक्टर अहमद, आणि मी तुझ्या बाळाचा आजार 100% बरा करतो. आणि डॉक्टरांनी तुझ्या बाळाचा आजार बरा केला. हे दुआ, हे प्रार्थना, तो कुठं ना कुठं आपण लोकांना